हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तसेच स्टेप बाय स्टेप कढी पकोडाची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्ट पर्यंत नक्की बघा। कढी पकोडा बनवण्यासाठी सर्वात आधी मी एक भरड तयार करून घेतली। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। जेवढं तुम्ही तिखट खाता तेवढ्याच मिरच्या इथे घ्यायच्या आहेत। 7 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा भरून जिरं घेतलेलं आहे। आता याची एक भरड तयार करून घेतली आणि ही भरड जी आहे ती साईडला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। तर एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी दही आणि बेसनचं बॅटर तयार करून घेतलं। तर त्यासाठी मी एका मिक्सिंग बाउलमध्ये 3 चमचे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि 15 ते 20 चमचे दही घेतलेलं आहे। तर इथे मी आंबट दह्याचा वापर केला होता। तर मी इथे 1 वाटी दही घेतलेलं होतं। तर आंबट दह्याचाच वापर करायचा आहे। आता बेसनाचे लम्स पडू नयेत त्याच्यामुळे बेसन आणि दहीला इथे मी विस्क करून घेतलेलं आहे, म्हणजे चांगलं फेटून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर यामध्ये मी ते 1 ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे आणि त्याला सुद्धा मिक्स करून घेतलं। आता यामध्येच मी इथे 1 चमचा भरून हळद टाकून घेतली आणि हळदीला सुद्धा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे जे बॅटर तयार केलेलं आहे बेसन आणि दह्याचं ते साईडला ठेवून टाकलं। कढी बनवायला आता सुरुवात केली। तर कढईमध्ये इथे मी 2 मोठे चमचे तेल टाकून घेतले। तेलामध्ये इथे मी 4 सुक्या मिरच्या टाकून घेतल्या, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा राईची फोडणी देऊन घेतली। पाव चमचा इथे मी हिंग टाकून घेतलं आणि अर्धा मिनिटभर स्लो फ्लेमवरती ही फोडणी अशीच परतवून घेतली। तर तेलामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि जिराची भरड सुद्धा टाकून घेतली। तर स्पूनच्या मदतीने बघायला गेलं तर 2 चमचे ही भरड होती। व्यवस्थितपणे 1 मिनिटभर स्लो फ्लेमवरती या पेस्टला चांगलं परतवून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर यामध्ये जे दहीचं मिश्रण केलं होतं, दही बेसनचं मिश्रण, ते थोडं थोडं करून टाकलं आणि साईडला मी काविलता फिरवत होती, स्पॅच्युला फिरवत होती, जेणेकरून लम्स पडू नये। लम्स तसे पडणार नव्हते। त्यानंतर 2 ग्लास आणखीन मी यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे या कढीला मिक्स करून घेतलेलं आहे। जोपर्यंत कढीला उकड फुटत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि कंटिन्युअसली स्पॅच्युला फिरवत राहायचं आहे। आता मध्येच मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे एकदा या कढीला स्टर करून घेतलेला आहे। तर जसजशी कढी शिजत जाणार तसतसं ह्याच्यामध्ये जो कलर आहे हळदीचा तो निखरत जाणार आणि कढी एकदम सुंदर दिसेल आणि सुवाससुद्धा चांगला आहे। मी या कढीमध्ये इथे पाव छोटा चमचा साखर टाकून घेतलेली आहे। साखर टाकायची तर टाकू शकता, अदरवाईज स्किप केली तरी हरकत नाही। आता जसजशी कढी इथे शिजत चालली आहे तसतसा त्याचा रंग जो आहे तो चेंज होतोय। स्पॅच्युला सारखा इथे फिरवत राहायचं आहे। आता तुम्ही बघू शकता कढीमध्ये इथे उकड यायला सुरुवात झालेली आहे। मग आता मी काय केलं, जेव्हा कढीमध्ये चांगली उकड आली ना, आता ही जी उकड आलेली आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मी स्लो केली आणि 5 मिनिटं आणखीन ही कढी अशीच शिजवून घ्यायची आहे। तर जोवर कढी शिजेल तोवर आपली जी भजी आहे ती सुद्धा तयार करायची आहे। त्यामुळे ही कढी एकदा मी इथे स्टर करून घेतलेली आहे। त्यानंतर मी ह्याला दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केलं आणि मग इथे लगेचच बॅटर बनवायला सुरुवात केलं भजीचं। तर आता एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 2 चमचे भरून बेसनाचं पीठ घेतलेलं आहे। 2 चमचे बेसनाचं पीठ हे भरपूर पुरेसं आहे। बेसनाच्या पिठामध्ये पाव छोटा चमचा मी इथे मीठ टाकून घेतले, अर्धा छोटा चमचा इथे मी हळद टाकून घेतली आणि चिमूटभर सोडा टाकून घेतला, म्हणजे खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे। व्यवस्थितपणे मिश्रणाला एकदा एकजीव करून घेतलं। त्यानंतर यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर मी एकदा या ज्या बेसनाच्या मिश्रणाला चांगलं फेटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता जसं मी एका साईडने याला मिक्स करत आहे, फेटत आहे, तसंच करायचं आहे आणि व्यवस्थितपणे थोडं करून पाणी ॲडजस्ट करायचं आहे। बटाट्याची भाजी बनवताना जी बेसनाची कन्सिस्टन्सी असते थोडं त्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर इथे तयार करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता ह्या कन्सिस्टन्सीचं बॅटर मी इथे रेडी केलेलं आहे। एकदम हे रनी बॅटर इथे रेडी झालेलं आहे। साईडला आता मी एकदा कढीसुद्धा चेक करते। तर ही जी कढी आहे ती व्यवस्थितपणे रेडी झालेली आहे। टोटल 10 ते 15 मिनटं ह्या कढीला शिजण्यासाठी लागतात। तर पुन्हा एकदा सांगते, बेसन आणि दहीचं मिश्रण टाकल्यानंतर कढीला 5 मिनिट म्हणजे जोपर्यंत उकड सुटत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि कंटिन्युअसली कढीला स्टर करत राहायचं आणि त्यानंतर मग गॅसची फ्लेम स्लो करायची। आता ही कढी तर रेडी झालेली आहे। मी आता याच्यावरती झाकण ठेवण्याला साईडला ठेवून टाकले आणि बाजूलाच मी कढईमध्ये तेल तापत ठेवले होते। तेलामध्ये थोडं करून हे बॅटर जे आहे ते टाकत गेली, म्हणजे जे भजीचं बॅटर होतं ते थोडं करून मी ते सोडलेलं आहे। मी हाताच्या मदतीने हे बॅटर सोडलेलं आहे। जर का तुम्ही स्पूननी केलं सोडलं तरी पण चालतं।
त्या भजीच्या बॅटरमध्ये इथे मी सोडा टाकलेला होता, त्यामुळे ही भजी खाली चिटकले नाही, ती हलकी होती आणि लगेचच वरती ती तरंगायला लागली। आता ही भजी अशी गोल्डन ब्राऊन कलरची होईपर्यंत तिला फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर मी त्याला एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलेलं आहे। तर ही माझी फर्स्ट बॅच आहे भजीची। आता सेकंड बॅच सुद्धा मी इथे फ्राय करून घेतली। जर का तुम्ही कढी जास्त बनवत असाल तर मग भजी सुद्धा तुम्हाला जास्त बनवावी लागेल। माझ्या कढीच्या हिशोबाने मी इथे भजी तयार केलेली होती। तर टोटल माझ्या इथे 10 ते 12 भज्या रेडी झालेल्या आहेत। आता हे जी कढी आहे ती व्यवस्थितपणे रेडी सुद्धा होती। तिला मी थोडंसं 5 मिनिटे असेच ठेवलेलं होतं आणि त्यानंतर जेव्हा मला जेवण सर्व करायचं होतं तेव्हा मी ही जी भजी आहे ती कढीमध्ये सोडून घेतलेली आहे आणि एकदा व्यवस्थितपणे या कढीमध्ये भजीला मिक्स करून घेतलेलं आहे। या कढी पकोडावर मी इथे थोडंसं कोथिंबीर टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे एकदा ह्याला स्टर करून मिक्स करून घेतलं, म्हणजेच भजीला कढीमध्ये चांगलं डीप करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर मी इथे एक तडका तयार करून घेणार आहे। तर आधी मी या कढईवरती झाकण ठेवून या कढी भजीला बाजूला ठेवते आणि एक तडका तयार करून घेतला। तर तडका कढईमध्ये इथे मी 1 चमचा भरून तेल तापत ठेवले, त्यामध्ये अर्धा छोटा चमचा काश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतला, पाव छोटा चमचा हिंग टाकून एकदा ह्याला चांगलं मिक्स करून घेतलं। त्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि ही जी कढी पकोडा होता त्याच्यावरती ही जी फोडणी आहे ती व्यवस्थितपणे सोडून घेतलेली आहे। फोडणी सोडल्यानंतर या कढी पकोडावरती थोडीशी कोथिंबीर मी आणखीन टाकून घेतली आणि त्यानंतर मी ह्याच्यावरती झाकण लावून घेतले आणि 10-15 मिनिटे ह्याला असेच ठेवले आणि 10-15 मिनिटानंतर गरमागरम कढी पकोडा मी इथे राईससोबत सर्व केलेला आहे। माझ्या पद्धतीने हा कढी पकोडा घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा ट्राय केल्यानंतर आवडलाच तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। थँक्यू।